जय मल्हारी चॅनलचा सर्व प्रेक्षकांना शैलेंद्र चौधरीचा नमस्कार. मागील महिन्यात दिनांक 23 जानेवारी 2021 रोजी जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील खडकी येथे महिंद्रा मॅक्स वाहनातून 24 मजूर गुजरात राज्यात मजुरीसाठी जात असताना घाटात वाहकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलट दिशेने 500 फूट खोल दरीत कोसळले व यात 6 व्यक्तींचा मृत्यू तर 7 गंभीर जखमी झाले होते. तसेच जिल्ह्यातील आज मोठी दुर्घटना टळली. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकोवा तालुक्यातील डाब देवगोई घाटात अक्कलकोवा येथून गुजरात राज्यातून मोलगी भागातील मजूर हे आपल्या घराकडे परत येत असताना अक्कलकोवा येथून महिंद्रा मॅक्स वाहन क्रमांक MH43 C233 या वाहनातून हे मजूर आपल्या घराकडे परत येत असताना हे वाहन देवगोई घाटातून मार्गक्रमण करत असताना रस्त्याच्या कामाचे सुरू असताना रस्त्याची दुरावस्था अत्यंत बिकट होती आणि अशा परिस्थितीत या भागातून वाहन चालवणे अत्यंत जिकरीचे असते. अशा या भागातून वाहन जात असताना अचानक देवगोई घाटात मॅक्स वाहन हे मजूर घेऊन जाणारे वाहन चढावावर असताना दुपारी 3:45 ते 4 वाजेच्या दरम्यान अक्कलकोवाहून मोलगीकडे 21 मजूर सामानासहित घेऊन चढत असताना देवगोई घाटात देवगोई माता मंदिराजवळील चढावावर मजूर वाहनासमोर अचानक समोरून तीव्र उतारावरून सरळ वाहन येत असल्याचे पाहून वाहनावरील चालकाचे अंशतः चढावावर नियंत्रण सुटले, परंतु दैव बलवंतर होते व देवतारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय अनुभवास मिळाला. सरळ मॅक्स वाहनाचा चढावावर वेग कमी झाल्याने ते सरळ मागे घसरत देवगोई घाटातील खोल दरीच्या दिशेने घसरत मागे सरळ आले व ते घाटातील खोल दरीच्या किनाऱ्यावर जाऊन अडकल्याने वाहनातील सर्वांचे प्राण वाचलेत व एकाच वेळी सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकत पटापट गाडीतून बाहेर पडले, उतरवून सुरक्षित थळीत पोहोचवले. अन्यथा पुन्हा नंदुरबार जिल्ह्यात गुजरात राज्यातून मजूर हे स्थलांतराच्या प्रश्नावर पुन्हा एक मोठा अपघात झाला असता आणि कित्येकांचे बळी देखील गेले असते. एकंदरीतच या सर्व गोष्टीला प्रशासन, RTO विभाग आणि पोलीस प्रशासन यांनी बेकायदेशीर होत असलेल्या मजूर वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. गेल्या महिन्यात इतकी मोठी दुर्घटना 6 जणांचे बळी आणि 7 गंभीर होऊन देखील पुन्हा तोच प्रश्न नंदुरबार जिल्ह्यात डोकेवर काढत आहे. या बाबीकडे आता तरी नंदुरबार जिल्हा प्रशासनाने जातीने लक्ष देऊन बेकायदेशीर होत असलेली मजुरांची वाहतूक तशी प्रवाशांची वाहतूक याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार ॲडव्होकेट KC पाडवी यांनी देखील मागे झालेल्या अपघातामध्ये संबंधित RTO विभाग आणि पोलीस प्रशासनाला अशा बेकायदेशीर वाहनांवर वाहतूक होत असलेल्यांवर कारवाई करण्यासंदर्भाचे आदेश देऊन देखील नंदुरबार जिल्ह्याच्या असल्या दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहनाची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना असा जीवघेणा प्रवास करावा लागतो आणि याचाच प्रत्यय म्हणून नंदुरबार जिल्ह्यात मागील महिन्यात अशा प्रकारे वाहनातून प्रवास करीत असताना वाहन घसरून खोल दरीत कोसळून 6 लोकांचा बळी तर 7 लोकांना गंभीर दुखापत झाली होती आणि आज पुन्हा तोच प्रकार नंदुरबार जिल्ह्यात प्रत्यास आलेला आहे आणि देवगोई घाटात हे वाहन सरळ चढावावर वेग कमी झाल्याने सरळ मागे घसरत आल्याने दरीच्या दिशेने खडकावर अडकल्याने सुदैवाने मोठा अपघात टळला आहे. शैलेंद्र चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार.